तर गाईज आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे जवडा पाव। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो घेतला, एक कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि वाटीभर जवडा। त्यानंतर इथं सर्व प्रकारचे सुके मसाले घेतले। त्यामध्ये मी लाल मिर्च पावडर घेतली, काश्मीरी लाल पावडर घेतली, आमचूर पावडर, गरम मसाला, हळद, धनेपूड, मॅगी मसाला हे सर्व घेतलंय। त्यानंतर जवडा जो आहे तो आपण 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत। तो कशासाठी तर बऱ्याचदा जवड्यामध्ये घाण असते बारीक, तर ती निघून जाते आणि मस्त जवडा हा स्वच्छ होऊन जातो। तर अशा प्रकारे त्याला भिजू घालायचं आहे आणि साईडला कढई ठेवायची आहे। त्यामध्ये मी 2.5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आणि थोडासा कढीपत्ता। नंतर यामध्ये कांदा ॲड करायचा आहे, सोबतच आलं लसूण पेस्ट ही ॲड करायची आहे आणि मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं शॅलो फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि दोघांना मस्त मिक्स करून जवळजवळ 5 ते 10 मिनिटं चांगल्या प्रकारे शॅलो फ्राय होऊ द्यायचं। यावर तुम्ही ताट ठेवूनही 5 मिनिटं शॅलो फ्राय होऊ देऊ शकतात आणि नसेल तसं करायचं तर असेही छान प्रकारे ते शॅलो फ्राय होऊन जातात। त्यानंतर यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत आणि मस्त त्यांना मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आणि परत याला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं। त्यानंतर यामध्ये स्वच्छ केलेला जवडा ॲड करायचा आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करा, पण जास्त पाणी ॲड करायचं नाही। अर्ध्या ग्लासच्या कमीच पाणी यामध्ये घालायचं आहे। जास्त वेळ ह्या रेसिपीला लागत नाही, झटपट बनते आणि टेस्टीही बनते। त्यानंतर वरतून यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि आपला झटपट बनणारा आणि टेस्टी असा जवडा इथं रेडी आहे। आता साईडला काय करायचं, तव्यावर तेल घालायचं आणि थोडंसं चिमूटभर चटणी आणि हळद घालायची। त्यावर पाव अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आणि मस्त त्याला फ्राय होऊ द्यायचा। थोडासा भाजला गेला की त्याला पलटी करायचा आणि त्यावर जो आपला जवड्याचा जो रस्सा होता तर तो थोडासा साईडला काढून अशा प्रकारे चमच्याने त्याला त्यावर पसरवून घ्यायचं। एवढा टेस्टी लागतो, तुम्ही मुलांना नुसताच असा पावही खायला देऊ शकता जर त्यांना जवडा आवडत नसेल तर। आणि त्यानंतर बघा जो जवडा आपला रेडी झालेला आहे त्याला अशा प्रकारे पाववर ठेवून घ्यायचं। सोबतच साईडला कांदा, लिंबू आणि कोथिंबीरही द्यायची आणि मस्त डिश डेकोरेट करायची। तुम्हाला आवडेल तशी डेकोरेट करा। वरतून त्यावर बघा कांदा घाला, त्यानंतर लिंबू घाला आणि नंतर तुम्ही त्यावर कोथिंबीर घालून मस्त एन्जॉय करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ही रेसिपी सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्रामला भेटते म्हणून मला तिथे फॉलो करायला विसरू नका। चला मग, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, टेक केअर।